पुस्तकाचं नाव आध्यात्मिक जीवनशैली. लेखक रमेश सप्रे. मनोगत. जीवनशैली हा शब्द सध्या फॅशनेबल किंवा ट्रेंडी झालाय. त्याला लाईफस्टाईल म्हणतात, पण प्रत्यक्षात ती लिव्हिंग स्टाईल म्हणजे जगण्याची शैली आहे. तसं जगणं सर्व प्राणीमात्रांचं उद्दिष्ट असतंच. खऱ्या अर्थानं मूल्य संस्कृती असलेलं जीवन फक्त माणसाचंच असतं. प्राणी वनस्पती संस्कारित होऊ शकतात, पण सुसंस्कृत बनू शकतो फक्त मानव म्हणजे आपण. आध्यात्मिक जीवनशैली या पुस्तिकेत जीवनाला आध्यात्मिक वळण व वलय अगदी दैनंदिन जीवनाचा विचार करतानाही कसं देता येईल हा विषय संक्षेपानं मांडलाय. खऱ्या म्हणजे शुद्ध अध्यात्माचा संबंध देवदेवस्कीशी नसून देवत्वाच्याही पलीकडे असलेल्या दिव्यत्वाशी आहे, जे सर्व चराचरात ओतप्रोत भरून राहिलंय. अणुअणूत भरून असलेल्या विष्णूची अनुभूती दैनंदिन जीवनातील अगदी साध्या साध्या गोष्टीतही कशी घ्यायची याचं मार्गदर्शन येथे आहे. बऱ्याच जणांना उपासना आपल्या दैनंदिन जीवनात बसवून पाहिजे असते. विशेष काही बदल आपल्या दिनक्रमात न करता त्यांना सहज जाता जाता आध्यात्मिक अनुभव मिळायला हवा असतो. अशा लोकांसाठी ही पुस्तिका अर्थातच नाही. पण आध्यात्मिक उपासना करण्यासाठी दैनंदिन कार्यक्रमात कोणतंही परिवर्तन करण्याची तयारी असलेल्यांसाठी या पुस्तिकेतून निश्चित मार्गदर्शन मिळेल. मौन या प्रवेशद्वारातून आत शिरून वाचन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान, नामस्मरण, अनुसंधान यांच्या माध्यमातून आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव घेणं शक्य आहे. तसा तो सर्वांनी घ्यावा यासाठी ही पुस्तिका वाचक साधकांच्या हातात देताना अतीव आनंद होत आहे. शुभकामनांसहित रमेश सप्रे. 1. अध्यात्म आणि दैनंदिन जीवन. प्राचीन भारतातील उपनिषद वाङ्मय त्यातील एक बृहदारण्यक उपनिषद. त्यातला एक प्रसंग. महान तत्वज्ञ याज्ञवल्क्य व त्यांची द्वितीय पत्नी मैत्रेयी यांच्यातील अमर संवाद. मैत्रेयीला हवी होती याज्ञवल्क्यांची आध्यात्मिक संपत्ती, तर प्रथम पत्नी सुलभा उर्फ कात्यायनी आश्रमातील हजारो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची काळजी वाहण्यातच समाधानी होती. प्रपंच आणि परमार्थ यांची प्रतीकच जणू या दोन स्त्रिया कात्यायनी आणि मैत्रेयी. घनदाट अरण्यात आत्मज्ञानाबद्दल याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी दोघांच्या प्रदीर्घ चर्चा चालत. तो संवाद दिव्य असे. अशाच एका प्रसंगी मैत्रेयी विचारते, मला आत्मदर्शन कसं होईल? आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? या प्रश्नावरील संवादाच्या ओघात याज्ञवल्क्य बोलून जातात. आत्मनस्तु कामाय प्रिया प्रियम भवेत. वरवर अतिशय साध्या सरळ सोप्या वाटणाऱ्या या वाक्याचा अर्थ दुहेरी आहे. सरळ सरळ प्रापंचिक दृष्टीनं आपल्याला आपली पत्नी म्हणजे प्रेयसी आपल्यासाठी आवडते, तिच्यासाठी नाही. हा विचार तसा स्वार्थी आत्मकेंद्री आहे. तसं पाहिलं तर ते दैनंदिन जीवनात प्रत्ययाला येणारं नित्य सत्य आहे. आपले आईवडील, मित्रमैत्रिणी सारे आपल्याला स्वार्थासाठी आवडतात. अगदी सेवा करताना देखील मी त्यांची सेवा करत असतो. त्यांच्यासाठी माझ्या कशाचाही त्याग करतानाही माझा अहंकार सुखावला जातो. हा बहुसंख्य लोकांचा अनुभव असतो. पण त्याचबरोबर आत्मनस्तु कामाय याचा आत्मलाभासाठी पत्नी, मातापिता, आत्ममित्र यांचा साधन म्हणून उपयोग करता येतो असाही भावार्थ होऊ शकतो. उदाहरणार्थ, लग्नापूर्वी एकटा असताना मला माझी सगळी कामं करावी लागत. त्यात बराच वेळ व शक्ती खर्च होत असे. पण विवाहानंतर ही जबाबदारी पत्नीनं उचलल्यामुळे मला साधना, उपासना करण्यासाठी चांगली संधी मिळू लागली. तिचा कितपत लाभ उठवायचा हे ज्याचं त्यांना ठरवायचं. तशीच प्रत्येक वस्तू, व्यक्ती, कृती आत्मदर्शनासाठी म्हणजेच अखंड आनंदात राहण्यासाठी एक माध्यम वा संधी म्हणून उपयोगात आणायची, हा आध्यात्मिक पैलूही आत्मनस्तु कामाय या सूत्राला आहे. दैनंदिन जीवनाचं स्वरूप काहीसं यांत्रिक, तेच 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 असं झालंय. निरस निरानंद बनलंय सारं. ते सरस व आनंदी बनवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. अधिक चांगला माणूस बनणं,
प्रेम, करुणा, सेवा, त्याग हे श्वासा इतकं सहज असं आपल्या दैनंदिन जीवनाचं अंग बनणं ही काळाची गरज आहे. 21व्या शतकात यशस्वीपणे जगण्यासाठी धार्मिक नसलं तरी चालेल, पण आध्यात्मिक असणं अनिवार्य आहे. म्हणून दैनंदिन जीवन व अध्यात्म असं म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनाची आध्यात्मिक शैली असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच किंवा परमार्थ, आधी प्रपंच मग परमार्थ असा विचार चुकीचा आहे. तर प्रपंचच परमार्थ ही अत्यंत आवश्यक व योग्य अशी जीवनदृष्टी आहे. या दृष्टीच्या प्रकाशात आध्यात्मिक जीवनशैलीच्या विविध पैलूंचा विचार करूया. 2. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम. आद्य शंकराचार्यांची रचना असलेलं हृदय असं हे प्रातस्तोत्र आहे. दैनंदिन जीवनाचा आरंभ आकाशवाणीवरच्या मंगलध्वनीनं करणं, नंतर मंगल प्रभात, त्यातल्या भोपाळ्या व देवदेवतांची स्तुती करणारी, त्यांना आवाहन प्रार्थना करणारी कर्णमधुर गीतं ऐकणं असा दैनंदिन कार्यक्रम पूर्वी असायचा. आता पहाटे उठणंच दुष्कर व दुर्मिळ झालं आहे. जीवनशैलीच बदलली आहे. चंगळवाद आणि भोगवाद यांच्या भोवऱ्यात सामान्य माणसांचंच नव्हे तर लहान मुलांचं जीवनही गरगरतं आहे. दूरदर्शनवरील मालिका पाहण्याचं व्यसन लागल्यानं उशिरापर्यंत जागं राहणं हा नित्यक्रम झाला आहे. मग पहाटे उठणं कसं अपेक्षित आहे? पण जीवनशैली जर आनंदयुक्त म्हणजेच आध्यात्मिक बनवायची असेल तर दैनंदिन जीवनाचा आरंभ प्रातःसमयी, शक्यतो सूर्योदयापूर्वी झाला पाहिजे. फार प्रसन्न व रसरशीत वाटतं त्यावेळी. वातावरणातील थंडावा, ओझोनसारख्या वायूचं थोडं अधिक प्रमाण, निसर्गातील शांत रम्य अनुभव, पक्ष्यांची किलबिल, आकाशातली विविध रंगांची गंधर्वनगरं, सारं आजही या जगाच्या बाहेरचं, आउट ऑफ धिस वर्ल्ड वाटतं. दुर्दैव हे की ते सारं फुकट व सहज उपलब्ध असूनही करंटे आपण मात्र तिकडे पाठ फिरवतो. पहाटे उठल्यावर पहिलं काम शारीरिक न करता मानसिक, त्यातूनही आध्यात्मिक करावं. ते म्हणजे आत्मचिंतन. शब्द अवघड वाटेल पण कृती नि अनुभूती सोपी व सहज आहे. एक दृश्य डोळ्यासमोर उभं करूया. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात किरणोत्सर्गाचं म्हणजे रेडिएशनचं उदाहरण देण्यासाठी एक चित्र असतं. एक शिशाचं भांडं, त्यात रेडियमसारख्या पदार्थाचा स्फटिक ठेवलेला आणि त्यातून अखंड किरणोत्सर्ग होतोय. अल्फा, बीटा, गॅमा हे किरण निरनिराळ्या दिशेनं बाहेर पडतायत आणि ही क्रिया अखंड चालू आहे. तसंच माणूस म्हणजे फक्त देह नव्हे तर इंद्रिय, त्यांच्या पलीकडे मन, बुद्धी, चित्त आणि आत्मतत्व अशी रचना मानव नावाच्या प्राण्याची मानली जाते. आता आत्म्याचं अस्तित्व बहुतेक साऱ्या विचारप्रवाहांनी मान्य केलं आहे. हा आत्मा आपलं खरं स्वरूप आहे आणि ते साऱ्यांचं एकसारखंच आहे. बाकी देह, इंद्रिय वगैरे दृश्य आहे ते प्रत्येकाचं स्वतंत्र असं रूप आहे. या रूपाच्याच प्रेमात पडणं हे भोगवादी जीवन आहे. तर आत्मस्वरूपाचा विचार करणं नि काळाच्या ओघात साधना, उपासना यांच्या सहाय्यानं अनुभव घेणं हे मानवी जीवनाचं प्रधान उद्दिष्ट मानलं जातं. यासाठी रोज पहाटे उठल्यावर स्वतःला स्मरण करून दिलं पाहिजे की मी फक्त देह नाही तर आत्मासुद्धा आहे. हे आत्मतत्व एखाद्या किरणोत्सर्गी स्फटिकासारखं आपल्या अंतरंगात सतत स्फुरण पावत असतं. उत्स्फूर्तपणे त्याचे तरंग आपल्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पाडत असतात. असं चित्र रोज उठल्या उठल्या पाहणं हे दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनवण्याचं प्रभावी साधन आहे. आपले संतसुद्धा नाही का सांगत, प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे नामजप, भजन, वाचन यापूर्वी रोज दिवसाचा आरंभ चिंतनानं झाला पाहिजे. नाहीतरी मानव हा चिंतनशील प्राणी, रॅशनल ॲनिमल आहे नाही का? तीन, पुढे वैखरी राम आधी वदावा. विचार, उच्चार, आचार यातील सुसंगती म्हणजे आध्यात्मिक जीवन.
याला हल्लीच्या जमान्यात संचार ही गोष्टही जोडली पाहिजे. संचार म्हणजे प्रवास, काम, व्यवसाय, छंद म्हणून करावा लागणारा प्रवास. आपल्या सामान्य जीवनात यातली विसंगतीच दिसून येते. विचार एका दृष्टीनं करायचा, उच्चार दुसऱ्याच पद्धतीने करायचे, आचाराची दिशा तर तिसरीच. दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनवण्यासाठी ही विसंगती सर्वप्रथम दूर झाली पाहिजे. यासाठी संतांनी सूत्र सांगितलंय, वैखरी नामाशी जोडावी. म्हणजेच प्रभातसमयी रामचिंतन केल्यावर पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजेच जे काही बोलायचं त्याच्यापूर्वी दिवसाचा आरंभ रामनामानं करावा. इथं नाम म्हणजे फक्त रामनाम किंवा नामजप असा अर्थ नाही, तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात या तत्वानुसार जे बोलायचं ते ईश्वराला स्मरून अंतरात्म्याला मान्य असेल अशा मंगल रीतीनं बोललं जावं. उठल्यापासून झोपेपर्यंत जसा आपला श्वास चालू असतो तसं कारणामुळे वा अकारण आपण बोलतच असतो. माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यातली एक आहे माणूस म्हणजे भाषाळलेला प्राणी. निरनिराळी दैनंदिन जीवनातली कामं, व्यवसायाची गरज, समाजातील संबंधांची मागणी म्हणून आपल्याला बोलावं हे लागतंच. हे आध्यात्मिक बनवण्यासाठी सौम्य, मृदू, आवश्यक तेवढंच, पण दुसऱ्याच्या हिताचं बोलणं हे वाचिक व्रत किंवा तप म्हणून सांगितलंय. मधुर मितुले मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे असं बोलणं हाती काम मुखी नाम यासाठी आवश्यक आहे. नामाचं मानसशास्त्र नावाचं एक गुरुदेव रानडेंचं पुस्तक आहे. त्यात मानसशास्त्राच्या दृष्टीनं नामस्मरण व नामजप यांची उपयुक्तता वर्णन केली आहे. आज मनावरचा ताण, त्यामुळे निर्माण होणारा कुटुंब, इतर संस्था, समाज यातला तणाव ही सर्वात महत्त्वाची व साऱ्या मानवजातीसमोरची समस्या झाली आहे. रिकामं मन जर सैतानाचा कारखाना असेल, तर मन शुभविचारांनी, विधायक कल्पनांनी भरलेलं राहिलं किंवा भरत राहिलं तर अकारण निर्माण होणारा अतिरिक्त ताण नियंत्रणात राखायला खूप मदत होईल. हाती काम मुखी नाम हे जाणीवपूर्वक करायचं आहे, यांत्रिकपणे नव्हे. कारण मंत्र व यंत्र या परस्पर पूरक गोष्टी नाही आहेत. केरळमधील कान्हनगड येथे आनंदाश्रम नावाचं स्वामी रामदास या संत पुरुषाचं स्थान आहे. सारेजण प्रेमानं त्यांना पप्पा रामदास म्हणतात. त्यांच्या वडिलांनी उपासनेचा मंत्र देताना उपदेश केला. हा मंत्र सतत गात म्हणजे जपत राहा. चॅन्ट धिस मंत्र ऑलवेज. याचा अर्थ रामदासाने उपासना काळात आणि नंतर जीवनभर जो लावला तो अप्रतिम आहे. मंत्र म्हणजे मनात घोळवट ठेवून चिंतन करायचा विषय. मननात त्रायते इति मंत्रः. चॅन्ट म्हणजे पोपटासारखा एकाच पद्धतीनं रटत राहू नकोस, तर आनंदानं म्हण, गात म्हण, प्रेमानं, रसपूर्णतेनं. ऑलवेज म्हणजे अखंड, सतत. एवढंच नव्हे तर सर्व मार्गावर. ऑलवेज कुठेही जाताना, येताना, असताना नाममंत्र आनंदानं म्हणत राहा. किती खरंय, हाती काम मुखी नाम हा आध्यात्मिक जीवनाचा मंत्र आहे. 4. मनी राम चित्ती आत्माराम. दैनंदिन जीवनाचा रोजचा आरंभ आपण आत्मस्वरूपाच्या चिंतनानं केला. नंतर बोलणं सुरू केलं ते रामाच्या चिंतनानं, म्हणजे आदर्श आनंदी जीवनाच्या चिंतनानं. आता बोलण्याबरोबरच दैनंदिन कामं, क्रिया, कृती हे सारं आलं. आता दिवसानं गती घेतली आणि प्रपंचाची कामं सुरू झाली. काम करताना मुखात नाम म्हणजे मधाळ वाणी, मंजूळ आवाज, प्रेमळ शब्द हे ओघानंच आलं. दैनंदिन जीवनातही नित्यनैमित्तिक कर्म सुरू झाली. आता महत्त्व आहे ते चित्तवृत्ती, मनस्थिती सांभाळायला. यासाठी सूत्र आहे मनी राम चित्ती आत्माराम. नुसतं ओठावर नाम किंवा सर्वांना आवडेल व त्यांच्या हिताचं असेल असं बोलणं पुरेसं नाही. आपली संपूर्ण वागणूकच कल्याणकारी झाली पाहिजे. त्यासाठी मनात रामाचं रूप म्हणजे मूर्तिमंत राम असला पाहिजे आणि चित्तात अखंड चिंतन रामाच्या स्वरूपाचं सुरू राहिलं पाहिजे.
हे सारं ज्यांचा राम, नाम, अध्यात्म, उपासना यावर बिलकुल विश्वास नाही त्यांना अर्थशून्य वाटेल. पण इतका संकुचित अर्थ या शब्दांचा नाहीये. मनात राम व चित्तात आत्माराम याचा व्यावहारिक अर्थ आहे की संपर्कात किंवा सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत राम पाहण्याचा अभ्यास करावा. त्या व्यक्ती व आपण स्वरूपतः एकच आहोत हा विचार त्यांच्याशी कोणताही व्यवहार करताना मनात व विचारात घट्ट रुजला पाहिजे. सर्वांची एक अडचण असते. ध्यानी, मनी, स्वप्नी, जीवनी जे दिसेल, अनुभवाला येईल तेच कोणतंही काम करताना, विशेषतः ध्यानासारख्या सूक्ष्म अनुभवात पुन्हा पुन्हा येत राहतं. त्यांना मन, बुद्धी विचलित होतात. एकाग्रता कोणत्याही कामात साधत नाही. अभ्यास, जपसाधना म्हणजे नामस्मरण, उपासना हा सारा अंतरंगीचा प्रवास करताना, अंतरयात्रा करताना मन बाहेर भटकत व भरकटत राहतं. रंगून जात नाही, रमतही नाही. यावर एक करून बघण्यासारखा प्रभावी प्रयोग सुचवला जातो. त्याला गमतीनं रामपंचायतन थेरपी म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, आपला मालक जर उद्धट, अपमान करणारा असेल, तर त्याच्या वर्तनाला आपली जी प्रतिक्रिया असते ती आपल्याला बऱ्याच वेळी मनस्ताप देते. अशावेळी आपल्या पूजेच्या वा उपासनेच्या वेळी मनात राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमंत यांच्या मूर्ती म्हणजे त्यांचे रूप आणायचं. स्वामी राम म्हणून रामाच्या ठिकाणी आपल्याला त्रास देणाऱ्या मालकाचं रूप आठवायचं. त्याला रामाचा मुकुट घालायचा नि मनोभावे त्याच्या कल्याणासाठी नि स्वतःच्या सहनशक्तीसाठी प्रार्थना करायची. आपल्या वयाची व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला लक्ष्मणाच्या जागी ठेवून त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवून अशीच प्रार्थना करावी. मनस्ताप देणारी स्त्री असेल तर सीतेच्या ठिकाणी ठेवून तिच्या डोक्यावर मुकुट चढवून तिच्या कल्याणासाठी मी स्वतःच्या सहनशक्तीसाठी प्रार्थना करावी. अन हो, त्रास देणारा आपला नौकर किंवा सेवक असेल तर बिनधास्त हनुमंताचा मुकुट ठेवावा त्याच्या माथ्यावर. कितीही जुनाट असे नकारात्मक संबंध वा प्रतिक्रिया असेल तरी असा सलग 15 दिवस सातत्याने केलेला अभ्यास उपयोगी पडतो असा अनेकांचा अनुभव आहे. मुळात मी देह, मन, बुद्धी नसून आत्मस्वरूप आहे याचं चिंतन चालू ठेवणं म्हणजे मनी राम, चित्ती आत्माराम, जसा मी तसेच इतर असं आतून निश्चित पटलं तर कुठला राग, द्वेष, सूड, फक्त प्रेम, सहकार्य, सेवा एवढंच जीवनात उरेल. हीच आध्यात्मिक जीवनशैली. रामकृष्ण विवेकानंदांना नेहमी सांगत, मनमुख एक कर नि भावमुखी राहा. म्हणजे जे मनात तेच मुखात तेच जीवन व्यवहारात असू दे. वृक्ष नीरस न जगता भावपूर्ण जगत राहा. आपण का नको असं जगायला? 5. शुभं करोति कल्याणम. अलीकडच्या मुलावर काही संस्कारच नाहीत, साधं शुभं करोति म्हणत नाहीत, अशी वडील मंडळींची तक्रार अनेकदा ऐकायला मिळते. तसं पाहिलं तर किती मोठ्या मंडळींना नित्य प्रार्थना करणं जमतं. पाठ झालेली स्तोत्र आंघोळ करताना म्हणणं, पूजेचं कर्मकांड उरकणं, निष्प्राण कलेवरासारखं ठरलेल्या ग्रंथांचं पारायण करणं एवढं जास्तीत जास्त वडील मंडळी करतात. वारा दिसत नाही, पण वारा जे करतो ते मात्र दिसतं. म्हणजे वाऱ्याची झुळूक जाणवते. झाडं हललेली, पिकं डोललेली आपल्याला दिसतात, पण वारा दिसत नाही. मुलं शुभं करोतीसारखी सायं प्रार्थना करत नाहीत याची कारणं टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर अशी दिली जातात. मुख्य कारण बाजूलाच राहतं आणि ते म्हणजे घरातली, आजूबाजूची मोठी माणसं अशी सायं प्रार्थना करत नाहीत. मुंजीनंतर बटू, संध्या, गायत्री जप करत नाहीत कारण यासाठी आदर्श घरातच काय आजूबाजूलाही नसतं. ही कटू वस्तुस्थिती आहे. हा खरा न दिसणारा वारा आहे. आध्यात्मिक जीवनशैलीत प्रभातीचा संधिकाल जसा महत्त्वाचा असतो तसा सायंकाळचाही असतो. संध्याकाळी तर सर्वांना घरी येण्याचे वेध लागलेले असतात. पाखरं घरट्याकडे, वासरं गोठ्याकडे तर लेकरं घराकडे परततात. ही वेळ घरात म्हणजे देहात म्हणजेच मनात उतरायला अनुकूल असते.
ध्यान, नाम, मौन अशा अंतरयात्रेसाठी ही उपयुक्त वेळ असते. यासाठी घरी परतल्यावर शांत, निवांत, एकांत अनुभवण्याचा अभ्यास करावा. संपूर्ण दिवसाचा आढावा घ्यावा. संथपणे मनाच्या पडद्यावर दिवसातील लक्षणीय महत्त्वाच्या घटना पाहाव्यात. मौन राहून शक्तीचा संचय करावा व नंतर काही उपास, संकल्प करावा. जीवनातील एखाद्या वस्तूसाठी, व्यक्तीसाठी, छंदासाठी, कौशल्य विकासासाठी निश्चय करावा. दैनंदिन गप्पा गोष्टी हा प्रकार काळाच्या पोटात गुप्त होऊ लागलाय. गाव गप्पा म्हणजे चहाड्या आणि अफवा खूप होतात. पण मनावरचा दिवसभराचा ताण आणि शरीरातला थकवा दूर होण्यासाठी अशा मनमोकळ्या, अनौपचारिक गप्पा मारल्याच पाहिजेत. त्यांच्या आगेमागे काही आध्यात्मिक उपासना केली पाहिजे. सायं प्रार्थनेत फार चांगले भाव व विचार मनात निर्माण होतात. ज्या काही रचना, श्लोक, स्तोत्र आपण अशावेळी म्हणतो त्या भाषा, अर्थ, भाव, संस्कार या दृष्टीनं संपन्न असतात. उदाहरणार्थ, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी असं म्हणताना जो संस्कार अपेक्षित असतो त्याला म्हणायचं देहली दीपक न्याय. म्हणजे संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा घराच्या उंबऱ्यावर ठेवायचा. म्हणजे आतल्या माणसांना प्रकाश मिळेलच, पण रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंनाही उजेड मिळेल. स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधले जातील. दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनवण्याच्या दृष्टीनं संध्याकाळची संधी साधणं महत्त्वाचं आहे. शांतपणे बसणं, चांगलं काहीतरी वाचणं, ऐकणं, ध्यान, जप करणं, याच्या जोडीला घरातल्या मंडळींशी आपुलकीनं बोलणं, दूरदर्शन पाहणं, देवदर्शनासाठी मंदिरात जाणं, फिरायला जाणं या गोष्टीही करता येतील. व्यवसाय नोकरीवरून परतल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा वेळ असा वापरला पाहिजे. एका अर्थानं आध्यात्मिक उपासनामय झाली पाहिजे आपली रोजची संध्याकाळ. 6. नेत्री नये रे तुजवीण निद्रा. झोप काहींच्या मते शाप तर काहींच्या मते वरदान. भगवान श्रीकृष्णाच्या मते युक्त म्हणजे योग्य प्रमाणात असलेली निद्रा आवश्यक. पण या योग्य प्रमाणासाठी झोपेवर नियंत्रण हवं. केव्हाही कुठेही हवं तेवढं झोपता आलं पाहिजे. अशा हुकमी झोप येणाऱ्या, झोपेवर स्वामित्व असलेल्या व्यक्तीला गुडाकेश म्हटलं जातं. गुडाका म्हणजे झोप व ईश म्हणजे स्वामी. अर्जुन असा गुडाकेश होता. अलीकडच्या काळातला प्रख्यात गुडाकेश म्हणजे नेपोलियन. अगदी रणांगणावर युद्धजन्य परिस्थितीतही शत्रू सैन्याच्या हालचालींचा अंदाज घेऊन घोड्यावर स्वार असतानाही ठराविक वेळ झोप घेऊन ताजतवाना होऊन शत्रूवर तुटून पडणं हा नेपोलियनच्या हातचा मळ होता. अर्थात ऑफिसमध्ये, बसमध्ये, वर्गात, सभागृहात कुठंही केव्हाही झोपणारे महाभाग असतात. ते झोपेचे गुलाम असतात, दास असतात, स्वामी नसतात. आज शांत, स्थिर झोप न मिळाल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. अनेक जणांना तर गोळ्या घेऊन झोपेच्या अधीन व्हावं लागतं. झोपाळू आणि झोप न लागणारे दोघेही आध्यात्मिक उपासनेच्या दृष्टीनं फार उपयोगी नसतात. रोज 8-8 तास किमान झोपणाऱ्यांचं 1/3 आयुष्य झोपेतच जातं. झोपेतून उठून पहाटे अभ्यास, साधना, रियाज, कवायत करणारे महाभाग जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. उलट्या अर्थानं निरनिराळ्या क्षेत्रात महान कामगिरी करणाऱ्या महामानवांचं झोपेवर नियंत्रण असतं. निद्रानाशाचा रोग जडलेला असूनही न चिडता, मनाचा तोल जाऊ न देता त्याही स्थितीचा उपासनेसाठी उपयोग करून घेणारा एखादाच स्वामी विवेकानंद. म्हणूनच दैनंदिन जीवनाचा सुखांत जर गाढ झोपेत व्हायचा असेल तर परमेश्वराचं किंवा आपल्याला आदर्श वाटणाऱ्या कोणत्याही महापुरुषाचं ध्यान करणं, त्याचं रूप, त्याचे गुण, त्याचं चित्र, चरित्र, चारित्र्य आठवत त्यावर चिंतन करत निद्रेच्या कुशीत शिरणं हेच योग्य आहे. याचं वर्णन केलंय एका सुंदर श्लोकात. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. निद्रापूर्व मनस्थिती रात्री निद्रा घेण्यापूर्वी घालवलेला संपूर्ण दिवस
त्यातल्या अनेकानेक कृती जर कल्याणकारी म्हणजे भद्र असतील तरच रामासारखा असामान्य पुरुष म्हणजे सुभद्र आशीर्वाद देऊन झोपेचं वरदान देईल. ही खरी योगनिद्रा असेल. आनंदी दैनंदिन जीवनासाठी अशी झोप ही अमृतवल्ली संजीवनी आहे. झोप लांब म्हणजे खूप वेळ नको, पण खोल म्हणजे गाढ हवी. दुसरा दिवस जर आरोग्यमुक्त आनंदात सुरू व्हायचा असेल तर आदली रात्र ध्यानमय, शांत, सखोल झोपेची हवी. झोपेकडे पाहण्याचे 3 दृष्टिकोन आहेत. झोप ही निद्रादासी, निद्रा राणी किंवा निद्रा देवी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पाडू शकते. निद्रादासी ही तामस झोप असते, आळसानं बरबटलेला आत्मनाश घडवणारी. निद्रा राणी ही राजस निद्रा आहे, जीवनाच्या आनंदयुक्त प्रगतीसाठी ही आवश्यक आहे. तर निद्रा देवी ही सात्विक झोप जीवनाला अक्षय आनंदाचं वरदान देणारी असते. आध्यात्मिक जीवनशैलीचा राजमार्ग प्रसन्न, आरामदायी, समाधानी झोपेतून जातो. सोनियाचा दिस आजी अमृते पाहला, असा धन्य दिनारंभ शांत झोपेनंतरच होतो. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरांनी बोधत, हे शांत झोपेनंतरच शक्य आहे. 7. करूया यज्ञ जीवनाचा. यज्ञ या शब्दाचा परिचय लहानपणी मराठी शिकताना अक्षर ओळखीसाठी जी चित्रमाला असायची त्यात व्हायचा. ज्ञ यज्ञातला हे सांगताना यज्ञकुंड व त्यातून उसळणाऱ्या ज्वाला बाजूला 2 अक्षरं, य लहान, ज्ञ मोठा, कारण ज्ञचा परिचय करून द्यायचा असतो ना. नंतर हा शब्द अधूनमधून क्वचित भेटत राहतो, पण एक शब्द म्हणूनच. पण यज्ञ हे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक भावना आहे, दृष्टी आहे, संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आहे, मुख्य म्हणजे वृत्ती आहे, कृती आहे, एक सर्वस्पर्शी जीवनशैली आहे. भावना आहे इदन्न मम, म्हणजे जे दिसतंय ते सारं किंवा त्यातलं काहीही माझं नाही, सर्वांचं आहे. अगदी हे दिसणारं शरीर व आतली मन बुद्धी ही माझी स्वतःची असली तरी माझी एकट्याची नाही. जे जे माझं आहे त्याचा त्यागच केला पाहिजे इतरांच्या कल्याणासाठी. म्हणूनच यज्ञाला इंग्रजीत त्याग या अर्थी असलेला सॅक्रिफाईस हा शब्द वापरतात. कुरल या महाकाव्यासमान ग्रंथाचा तिरुवल्लुवर या महाकवीच्या दृष्टीनं मी जिवंत असेपर्यंत तर माझं सारं इतरांचंच आहे, पण मी मेल्यावर माझी हाडंही समाजाच्या मालकीची आहेत, असं जो मानतो व त्याप्रमाणे जगतो तोच खरा माणूस. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दधीची वृषी. वृत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्राला वज्र मिळावं म्हणून योगाग्नीनं स्वतःला जाळून हाडांचा सांगाडा इंद्राला दिला. या यज्ञ भावनेमुळेच वृत्रासुराचा अंत झाला. आता श्रमदान, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदान यांचाही अर्थ यज्ञच आहे हे समजेल म्हणजे त्यागही यज्ञच नि दानही यज्ञच. असा यज्ञ आपल्या जीवनशैलीचा आदर्श व आधार बनला पाहिजे. यासाठी अग्नये स्वाहा, सूर्याय स्वाहा, प्रजापतये स्वाहा असं म्हणून अग्नीला आहुती देताना यज्ञच समोर उभा राहिला पाहिजे. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशी सर्पांची आहुती देणारं सर्पसत्र म्हणजे यज्ञ निसर्ग विरोधी आहे. हा तामस यज्ञ आहे ज्यात दुसऱ्यांची आहुती दिली जात आहे. खरं तर तीळ, तांदूळ आदींची आहुती ही प्रतिकात्मकच आहे. मला माझ्या सगळ्या शक्ती म्हणजे फॅकल्टीज, सगळ्या क्षमता म्हणजे कॅपॅसिटीज, सगळी कौशल्य म्हणजे स्किल्स समाज पुरुषाला अर्पण करायचीत. अन हे केवळ सणासुदीला प्रासंगिक नैमित्तिक म्हणून नाही, तर निरंतर अहर्निश जीवन यज्ञ धगधगता राहिला पाहिजे. यज्ञ ही मोठी आध्यात्मिक कृती आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यज्ञमय, यज्ञयुक्त बनली पाहिजे. अगदी दिवसाच्या आरंभापासून अंतापर्यंत करत असलेली प्रत्येक कृती, क्रिया यज्ञभावनेनं केली गेली पाहिजे. भगवद्गीतेत तर यज्ञ कल्पनेला जीवनाच्या दृष्टीनं मध्यवर्ती किंवा सर्वव्यापी स्थान दिलंय. धार्मिक दृष्टिकोनातून केलेले यज्ञ सकाम असतात. अगदी स्वर्गप्राप्तीसाठी केलेला यज्ञही सकामच असतो. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, पण कसं तर क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. हे मानलं
तर क्रिया पालटायची कशी, यालाही समर्थ रामदासांचं उत्तर आहे. विवेकी क्रिया आपुली पालटावी. केवळ विचार नाही तर विवेक दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रत्येक कृतीचा, क्रियेचा प्राण बनला पाहिजे. अगदी श्वासोच्छ्वासापासून ते सहज समाधीपर्यंत, अखंड आनंदापर्यंत, आणि असा जीवनयज्ञ सहज साधनेसारखा नि सहज समाधीसारखा सहज यज्ञ बनला पाहिजे. 8. घ्राणम पातू मखत्राता. याचा शब्दशः अर्थ आहे, हे विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करणाऱ्या रामा, माझ्या नाकाचं रक्षण कर, म्हणजे अखंड चालू असलेल्या श्वासाचं रक्षण कर. दैनंदिन जीवनच आध्यात्मिक कसं बनवायचं, म्हणजे अखंड आनंदात कसं राहायचं, म्हणजेच मनाची प्रसन्नता सदैव कशी टिकवायची याचा विचार करायचा. याचबरोबर चांगला माणूस बनायचं नि आपल्या प्रत्येक क्रियेतून, कृतीतून आध्यात्मिकतेचं दर्शन घडवायचं, म्हणजेच इतरांना आनंदाचा अनुभव द्यायचा. असं जर आहे तर सगळ्यात महत्त्वाची व मुळातली अखंड चालणारी क्रिया म्हणजे श्वसन. सर्व अवस्थांमध्ये, साऱ्या कृतीमध्ये श्वासोच्छ्वास चालू असतोच, अगदी गाढ झोपेत, बेशुद्धीत किंवा कोमामध्ये सुद्धा. आईच्या गर्भाशयापासून स्मशानापर्यंत श्वास हा चालूच असतो. हा श्वासाचा यज्ञ आपल्या नाकातून अखंड सुरू असतो, म्हणजे आपण प्रत्येक श्वास हा यज्ञ भावनेनं घ्यायचा असतो. श्वास मला जगवतो, पण जगायचं कशासाठी, कुणासाठी, त्याची मधली उत्तरं वेगवेगळी असतील. म्हणजे उपभोगांसाठी, खाण्यासाठी, जग पाहण्यासाठी, थोडक्यात म्हणजे खा, प्या, मजा करा यासाठी जगायचं. आणि कुणासाठी म्हणजे काय, अर्थातच माझ्यासाठी, स्वतःसाठी. पण अंतिम उत्तर सर्वांचं एकच असेल, जगायचं मुक्तीसाठी, शांतीसाठी, आनंदासाठी. यासाठी श्वासाचा यज्ञ करणं आवश्यक आहे. कवी कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे, हे हृदय नसे परी थंडीला धगधगलेले. याचा अर्थ हृदयाचा यज्ञ छातीच्या कुंडात अखंड धगधगत असतो. यासाठी समिधा असतात श्वासांच्या. पुढे स्वतःच्या कवितांबद्दल म्हणजे एका अर्थानं जीवनाबद्दल बोलताना ते उद्गारतात, समिधाच सख्या यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकची त्या आकांक्षा, तर आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. श्वासांच्या समिधानी वा आहुतीने प्रत्येक कृती यज्ञासम बनायला हवी. आपला हा अभ्यास श्वास बनायला हवाच, पण आपला श्वासही ध्यास बनायला हवा. तर जीवनातलं कोणतंही शिखर जिंकणं अवघड नाही, कोणतेही ध्येय गाठणं अशक्य नाही. एकच लक्षात ठेवायचं, हे शिखर किंवा ध्येय लोककल्याणाशी जोडलेलं असलं पाहिजे. श्वासाला प्राण आणि क्षण जोडलेले असतातच. प्रत्येक प्राण अन आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यासाठी वेचला पाहिजे, उपयोगी आणला पाहिजे. हरेक कृती सर्वांच्या कल्याणासाठी केली गेली पाहिजे, अकल्याणासाठी निश्चित नाही. यातच खरा धर्म साठवला आहे. हल्ली अनेक जण प्राणायाम करतात, योग साधना करतात. त्यात बहुतेकांचा उद्देश स्वकेंद्री असतो. आपली प्रकृती चांगली राहावी, आरोग्यवान शरीरात आरोग्यमुक्त मन असलं पाहिजे. यासाठी श्वास ही अमृत संजीवनी आहे. दैनंदिन जीवनात श्वासाचं महत्त्व निर्विवाद आहे. पण आजकाल प्राणायामाचं जे महत्त्व वाढलंय ते स्वतःच्या आरोग्यासाठी व सुखोपभोगासाठी. कुटुंबाच्या कल्याणाचा विचारही अनेकांच्या मनात नसतो. पण अगदी श्वासोच्छ्वाससुद्धा खूप आतली उपासना बनू शकते. समर्थ रामदास याला अजपाजप म्हणजे जप न करता जप केला जाणं म्हणतात. धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. सोहम म्हणजे तो मी आहे, आणि सोडलेला श्वास पुन्हा घेताना हंस म्हणजे मी तो परमेश्वर आहे. हे सोहम हंसः अखंड चालू असतो. या हंसालाच नीरक्षीर म्हणजे पाणी आणि दूध करणारा विवेकी हंस मानतात. विवेकानंद म्हणूनच म्हणतात, तन्नो हंसः प्रचोदयात. पण कशासाठी, तर आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच. हेच दैनंदिन आध्यात्मिक जीवन. 9. येणे वाग्यज्ञे तोषावे.
तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे असं म्हणणारी ज्ञानोबा माऊली यापूर्वी हजारो ओव्या रचूनही आपल्या शब्दांना वाग्यज्ञ म्हणते. यात अभिजात नम्रता तर दिसतेच, पण आध्यात्मिक जीवनशैलीचं सूत्रही मिळतं. आपले अकारण सकारण उच्चारलेले शब्द हे यज्ञ भावनेतून प्रकटलेले असले पाहिजेत. म्हणजे त्यात स्वामित्वापेक्षा अर्पण समर्पणाची भावना अधिक व्यक्त झाली पाहिजे. हीच किती यज्ञ भावना इदन्न मम. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. यातलं खरं प्रेम तेव्हाच करता येईल जेव्हा ते सेवेतून त्यागातून व्यक्त झालेलं असेल. बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांबद्दल रॉयल्टी, कॉपीराईट इत्यादी प्रकार संत वाङ्मयाबद्दल नसतात, कारण त्यांच्या साऱ्या कृतींचा म्हणजेच अवघ्या जीवनाचा कर्ता करविता परमेश्वरच असतो. संत साधू ऋषी मुनी महात्मे यांचे उद्गार आणि साहित्य विश्वकल्याणासाठी असतं, म्हणून सर्वांसाठी असतं. तो एक लोकसेवा यज्ञच असतो. बोलल्याशिवाय आपला जवळजवळ कोणताही व्यवहार पुरा होत नाही. बावलीशी बोलणारी मुलगी आपल्याला वेडी वाटेल, पण आपल्या तान्ह्या बाळाशी बोलताना आईही तसंच वागते ना. पण हे बोलणं एकतर्फी वाटलं तरी त्यात त्या दुसऱ्या व्यक्तीचं कल्याणच अपेक्षित असतं. दैनंदिन जीवनातील सर्वात प्रमुख असलेली कृती म्हणजे बोलणं असेल, कारण जेवणं, झोपणं, काम करणं या साऱ्या कृती ठराविक काळासाठी असतात, पण बोलणं तसं निरंतर चालू असतं. म्हणूनच बोलण्याला वाक्यज्ञ मानून सारे व्यवहार करायचे. मुखी नाम पण मनी राम असं करताना एकीकडून प्रपंच साजरा करायचा, तर दुसऱ्या बाजूनं परमार्थ किंवा अध्यात्माची उपासना करायची. असं समाधानासाठी जगताना कोणतीही संधी वा वस्तू वा व्यक्ती गमवावी लागली तरी चालेल, पण बोलेन तर अध्यात्मासाठीच आणि आध्यात्मिक विषयावरच. हे सगळ्यांना जमणार नाही हे उघड आहे. म्हणूनच गीतेलाही यज्ञ कल्पना पुढे मांडताना काया वाचा मने, त्याग, दान, तप, कर्म, स्वाध्याय या गोष्टींना महत्त्व द्यावेसे वाटलंय. आपल्या बोलण्यातून कोणालाही वाईट वाटणार नाही, कुणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि सारे सुखावले जातील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वकिलाची वाणी केवळ खटले जिंकण्यासाठी नसून न्याय मिळवण्यासाठी असली, डॉक्टरची वाणी रुग्णाला दिलासा देणारी असली, शिक्षकाची वाणी मुलावर सुसंस्कार घडवणारी असली किंवा नेत्याची वाणी अनुयायांना योग्य मार्गदर्शन करणारी असली, तर अशी कल्याण भावनेने उच्चारलेली वाणी हा वाग्यज्ञच आहे. देवी सरस्वतीचं एक प्रतीक चित्र काढलं जातं, यज्ञकुंड व त्यातून निघणाऱ्या ज्वाला यांचा अनुभव देणारं. ते या वाणी यज्ञाचंच प्रतीक आहे असं तुम्हाला नाही वाटत? शेवटी काय, सापाची जीभ दुभंगलेली आणि बेडकाची उलटी चिकटलेली. बिचारे हिस हिसनी डरावशिवाय आवाज नाही काढू शकत. आपली तर व्यवस्थित आहे ना. मग बोलेन तो यज्ञच असेल असा संकल्प का नको करायला? नाहीतरी दैनंदिन जीवन व अध्यात्म यांच्यातला महत्त्वाचा सेतू वाणीच आहे ना. 10. उदरभरणो हे जाणीजे यज्ञ कर्म. सर्वप्रथम एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवली पाहिजे, ती ही की यज्ञ हे आध्यात्मिक जीवनाचं प्रतीक आहे. म्हणून दैनंदिन जीवनातील सर्व महत्त्वाच्या कृती जर यज्ञ भावनेनं केल्या तर आपोआप सारं जीवनच आध्यात्मिक होऊन जाईल. या संदर्भात भगवद्गीतेत सुंदर मार्गदर्शन आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्री गोपालकृष्णानं प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, न धरी शस्त्र करीमी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. या 4 गोष्टी म्हणजे मंत्रणा किंवा सल्ला अर्थातच युद्धविषयक असणार होत्या. म्हणूनच दुर्योधनानं विचार करून नारायणी म्हणजे यादव सेनेची मागणी केली, कारण शंख चक्र गदा विरहित श्रीकृष्ण त्याला युद्धासाठी नको होता. या उलट अर्जुनाला फक्त नारायण म्हणजे श्रीकृष्ण हवा होता. दुर्योधन वेड्याला कळलंही नाही की नारायणी सेनेतून नारायण वजा केला तर केवळ ई सेना उरेल, म्हणजे एका अर्थी कागदावरील किंवा पडद्यावरील सैन्य. असो, हे सांगायचं कारण भगवंतांनी युद्धासाठी अर्जुनाला जे काही सांगितलं त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही, पण कृष्णार्जुन संवादाच्या ओघात जीवनाबद्दल ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः.
याचा अर्थ असा आहे, दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य प्रयत्न करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे नियमित राखणाऱ्याला योग साध्य होतो. या चारही गोष्टी आहार, विहार, भोजन म्हणजे खूप खाणाऱ्याचा किंवा काहीही न खाणाऱ्याचा योग सिद्ध होत नाही. योग्य प्रमाणात प्रयत्न करणाऱ्याचा व योग्य प्रमाणात झोप घेणाऱ्याचा व जागे राहणाऱ्याचा योग सिद्ध होतो. दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनवण्याची ही पूर्वतयारी आहे. अन्न सेवनासंबंधी फार छान मार्गदर्शन एका श्लोकात आलंय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, सहज हवन होते जाणीजे यज्ञ कर्म. साधं जीवन जगण्याचं सूत्र इथे सांगितलंय. प्रथम कवळ घेता असं म्हटलं नाहीये, तर प्रत्येक कवळ घेता असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. नाम घेता ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी. तुकोबांचे हे शब्दही जेवताना नामस्मरण करण्याचा पुरस्कार करतायत. नाम घेत म्हणजे चांगला विचार करत, चांगल्या विषयावर मोकळ्या आनंददायी गप्पा मारत, अत्यंत आनंदी मनस्थितीत पानात जे येईल ते प्रसन्नतेने सेवन करणं हे यज्ञकर्मच आहे. यातून मिळणारी पुष्टी म्हणजे पोषण, शक्ती नि तुष्टी म्हणजे समाधान, हे दोन्ही स्वतःचं व इतरांचं कल्याण करणाऱ्याच असणार आहेत. शेगावच्या गजानन महाराजांच्या आगमनाचा प्रसंग आहे. उकिरड्यावर टाकलेल्या पत्रावळीतील शीत वेचून खात होते. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म, अशा ब्रह्माला उकिरड्यावर कसं टाकता, वाया का घालवता, असं त्यांना या कृतीतून दाखवून द्यायचं होतं. अन्नाचा पहिला घास घेण्यापूर्वी सर्वांनी करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार. अन्न खाऊन मिळालेल्या शक्तीचा विनियोग इतरांच्या सेवेसाठी, आनंदासाठी करणं हे यज्ञकर्मच, आणि यातूनच दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनतं. स्वार्थाला झालर लाभते परार्थाची नि परमार्थाची सुद्धा. तेन त्यक्तेन भुंजिथा, ही ऋषींची आज्ञा. त्यांना सांगायचंय, त्यागातून भोग घ्या. आधी देव, अतिथी, पशुपक्षी यांना अन्न द्या, नंतर तुम्ही सेवन करा. आपल्या नैवेद्य दाखवण्यामागची भावना हीच तर नाही का? अकरा, यज्ञ पावला पावली. फार मार्मिक कथा आहे. पांडवांच्या राजसूय यज्ञात कृष्णानं बांधलेली अदृश्य घंटा तेव्हाच वाजणार होती, जेव्हा पंचक्रोशीतील सर्वजण भोजन घेऊन तृप्त होणार होते. भीमाला तर भूक लागलेली, पण सारे अतिथी जेवल्याशिवाय यजमानांची पंगत वाढली जाणार नव्हती. कृष्णानं अंतर्ज्ञानानं ओळखलं की इंद्रप्रस्थाच्या सीमेवर असलेल्या टेकडीवरील सुपच नावाचे ऋषी जेवायला आले नव्हते. एकामागोमाग सारे पांडव त्यांना बोलवायला गेले, पण त्यांनी आधी सहस्र यज्ञांचं पुण्य आपल्याला देण्याची अट घातली. ते जेवायला येत नव्हते म्हणून पहिलाच यज्ञ पुरा होत नव्हता, तर 1000 यज्ञाचं पुण्य कसं देणार? शेवटी द्रौपदी ऋषींकडे गेली. तिनं 1000हून अधिक पुण्य देण्यासाठी संकल्प करायला सुपचांना सांगितलं. कुठले यज्ञ? तर राजवाड्यापासून त्यांना बोलवायला येण्याच्या मार्गावर प्रत्येक पाऊल टाकताना ती कृष्ण 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 असा नामघोष करत आली होती. आर्तभावानं परमेश्वराचं नाम घेत टाकलेलं प्रत्येक पाऊल हा यज्ञच असतो. कारण भगवंताचे उद्गार प्रसिद्ध आहेत. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सर्व यज्ञात भगवंताचं अस्तित्व आहेच, पण नामयज्ञात ते सर्वात अधिक प्रभावी आहे. ऋषी भोजनाला आले व यज्ञ यथासांग यथाविधी संपन्न झाला हे सांगायलाच नको. असो, दैनंदिन जीवनातील अनेक कृती या घरात व बाहेर चालल्याशिवाय सिद्ध होत नाहीत. कामाला, शिकायला जावंच लागतं. घरातही सतत फिरावं लागतं. अशावेळी देवाचं नाम मनात असेल तर एका बाजूनं चालण्याचे श्रम नाहीत, तर दुसऱ्या बाजूनं चालणं हाच यज्ञ बनतो. परमेश्वराला सारं चालणं, सारे श्रम आपोआप अर्पण होतात. प्रत्येक पावलाला पंढरपूरच असतं. अशा पंढरीच्या वाटेवर न थकता चालणाऱ्या वारकऱ्यांचा मंत्र ज्ञानबा तुकाराम हा असा धन्य कृतार्थ करणारा यज्ञ आहे. साधं चालणं सुद्धा सात्विक, आध्यात्मिक बनवता येतं.
आद्य शंकराचार्यांचं परापूजा नावाचं मानसपूजा सांगणारं स्तोत्र आहे. त्यात टाकलेलं प्रत्येक पाऊल ही त्या ईश्वराला घातलेली प्रदक्षिणाच आहे असं समजावं. या प्रदक्षिणा भावनेनं चालणं हे समाजसेवेसाठी चालणंच आहे. आचार्य विनोबांचं भूदानाच्या निमित्तानं चालणं हाही यज्ञच होता. महर्षी व्यास, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद यांनी जीवनाचं सूत्र बनवलं होतं. चरैवेती चरैवेती, चालत राहूया, अखंड चालत राहूया. कृण्वन्तो विश्वमार्यम, सारं विश्व सुसंस्कृत बनवण्यासाठी चालूया. नवा भारत घडवण्यासाठी परिक्रमा करूया. भारत छोडो झालं, आता भारत जोडो हा संदेश घेऊन पदयात्रा काढूया. सारं चालणं समाज पुरुषासाठी, जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी. फक्त चालणंच नव्हे तर हाताने केलेलं प्रत्येक काम हे परमेश्वराची पूजा असलं पाहिजे. म्हणजे पूजा भावनेनं काम केलं पाहिजे. स्वकर्म कुसुमांची पूजा असं ज्ञानदेवही म्हणतात. थोडक्यात डोळ्यांना सर्वत्र सत्य शिव सुंदराचं दर्शन हवं. जे जे असत्य, अशिव, असुंदर आहे ते आपल्या नित्यकर्मातून, दैनंदिन जीवनातून पवित्र बनवलं पाहिजे. कानाला सतत भद्र म्हणजे चांगले शब्द ऐकायचे असतील तर आपण अभद्र बोलणं टाळलं पाहिजे. मस्तक सतत नम्र असलं पाहिजे. अन छाती गर्वानं नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेनं फुललेली असली पाहिजे. पावलं सर्व बाजूनी पडतात, त्यातूनच आपलं आचरण बनतं. थोडक्यात म्हणजे दैनंदिन जीवन आध्यात्मिक बनवणं आपल्याच हातात आहे. तुझे आहे तुझपाशी याचा हाही अर्थ आहे. खरं आहे ना? 12. यत यत करोमी तत्तत अखिलम शंभो तवाराधनम. दैनंदिन जीवन आध्यात्मिक कसं बनवायचं या विचाराच्या प्रवासाचा हा अंतिम मुक्काम. शंकर, शंभू यातील शमचा अर्थ आहे कल्याण. कल्याण करतो तो व ज्याच्या प्रत्येक कृतीतून कल्याणच घडतो तो शिवशंकर आपल्या जीवनाचा आदर्श बनवूया. त्यानं तिसरा डोळा उघडून निर्माण केलेल्या प्रलयाग्नी किंवा तांडव नृत्य करून जे जे अशिव, अपवित्र त्याचा केलेला संहार हे सारं मानवजातीच्या हितासाठीच असतं. म्हणून म्हणतात, तुम्हा तो शंकर सुखकर हो. आपण आपली प्रत्येक क्रिया, कृती, कर्म त्याला अर्पण करून त्याची पूजा केली पाहिजे. आध्यात्मिक जीवनशैलीचं हे महत्त्वाचं सूत्र आहे. या संदर्भात एक घडलेला संवाद मार्मिक आहे. एक नामांकित डॉक्टर एका रुग्णाबद्दल सांगत होते त्याच्या नातेवाईकांना, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी असा सहनशील आणि हसदमुख म्हणजे आनंदी रुग्ण पाहिला नाही. ऑलवेज इन हाय स्पिरिट्स. यावर त्या रुग्णाचा मुलगा म्हणाला, डॉक्टर, माझी आई खूप आध्यात्मिक आहे. प्रत्येक श्वासाला तिची आध्यात्मिक उपासना सुरू असते, म्हणून ती सदैव आनंदात असते. यावर डॉक्टर म्हणाले, मे बी, बट आय डोंट बिलीव्ह इन स्पिरिच्युअलिटी. असेलही, पण माझा अध्यात्मावर, उपासनेवर विश्वास नाही. यावर तिचा मुलगा म्हणाला, डॉक्टर, आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझी आई नेहमी हाय स्पिरिट्समध्ये म्हणजे उत्साही व आनंदी असते. मग स्पिरिट्स, स्पिरिच्युअल, स्पिरिच्युअलिटी, आत्मा, आध्यात्मिक, आध्यात्मिकता अशी सरळ साखळी आहे ना. यावर डॉक्टर म्हणाले, ओ येस, मी असा कधीच विचार केला नव्हता. आता तो केला पाहिजे. खरंच आहे, आपलं सारं चैतन्य आतमधूनच व्यक्त होतं. प्रेताला असं चैतन्य नसतं, म्हणून ते ना कशाला प्रतिसाद देतं, ना कोणत्याही विचाराला, भावनेला वा कल्पनेला व्यक्त करतं. आज चंगळवादाच्या मायाजालात आपण हे चैतन्य नव्हे आपली चेतनाच तर गमावून बसलो नाही ना. घरात सारं असूनही काही नसल्याचा शून्य किंवा नकारात्मक अनुभव का येतोय? आपण मनःशांतीला व सहज मिळणाऱ्या आनंदाला का पारखे झालो आहोत? तथाकथित सुधारणांच्या जंजाळात आपला मानवी रोबो तर बनला नाही ना. साऱ्यांचं सारं तेच आणि तसंच का बनू लागलंय? दूरदर्शन, संगणक, भ्रमणध्वनी यांचं आभासी जग आपल्याला खऱ्यापेक्षाही खरं वाटू लागलंय का? असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. जगात अनेकांनी समाधानासाठी अनेक मार्ग अवलंबिले,
डिनर, ड्रिंक्स, डान्स, ड्रग्स हे सारं करून अनुभवाला काय आलं तर डीके, डाऊनफॉल, डिस्ट्रक्शन, डेथ म्हणजे अधोगती, अधःपात, सर्वनाश, मृत्यू हे दुष्टचक्र आज सर्वांना विशेषतः तरुण पिढीला अनुभवाला येतंय. वेळीच सावध झालं पाहिजे. यावर एकच उपाय आध्यात्मिक जीवनशैली. इथून पुढच्या काळात आस्तिक असलं किंवा नसलं तरी चालेल, पण आध्यात्मिक असायलाच हवं. नाहीतर आतले बाहेरचे ताणतणाव जीवन निर्जीव निरस केल्याशिवाय राहणार नाहीत. खरोखर रसिल्या आध्यात्मिकतेला पर्याय नाही. रसिकता आणि आध्यात्मिकता यांचा मधुर संगम म्हणजे गोपालकृष्ण. त्याला शरण जाऊन म्हणूया, श्री कृष्णार्पणमस्तु.